शेतकरी सभेचा लढेंगे लढेंगे जितेंगे। माझी सुख सारे माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सुखाला आधार। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झालेच पाहिजे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफी झालीच पाहिजे। आदिवासी वनहक्क कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच आदिवासी बांधवांवरील अन्यायकारक कारवाया त्वरित थांबवाव्यात या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सकाळी 11 वाजता नवापूर शहरातून देवलफळी भागातून मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडने घोषणा देत मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला। तेथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयासमोर धडकला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। निवेदनात नमूद करण्यात आले की सन 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई असा हजारो आदिवासी स्त्री पुरुषांचा पायी महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिले होते। मात्र 3 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात या आश्वासनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे सांगण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करताना ग्रामसभेचे ठराव, ज्येष्ठ नागरिकांचे पुरावे, GPS नकाशे व न्यायालयीन प्रतिज्ञापत्रे दुर्लक्षित करून केवळ वन विभागाच्या अपूर्ण अहवालावर दावे अपात्र ठरविले जात आहेत। सुधारित अधिनियम 2012 व 16 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार पुन्हा स्थळ पाहणी करून कसत असलेल्या सर्व वनहक्क दावेदारांना 7/12 उतारे देण्यात यावेत अशी ठाम मागणी करण्यात आली। वन कायदा 2019 रद्द करावा, अनुसूचित जे रद्द करून मालकी हक्काची 7/12 द्यावेत, प्रलंबित व पात्र दावेदारांना फार्मर ID द्यावी, ई-पीक पाहणीत समाविष्ट करावे, मागेल त्याला सोलार पंप योजनेचा लाभ द्यावा, तसेच वनपट्टा जमिनी सुधारण्यासाठीच्या 2025च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली। यामध्ये अडथळे आणणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली। नवापूर तालुक्यातील कुंकाराण, पायरविहीर, उकाळापाणी, बारी, खेकडा, वागदा, करंजळी, शेही आदी गावांतील चुकीचे सामूहिक हक्क रद्द करून वैयक्तिक हक्क क्षेत्र वगळून नवीन प्रस्ताव तयार करावेत। तसेच 2021च्या शासन निर्णयानुसार समित्यांना अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आली। गेल्या काही वर्षांपासून खाजगी कंपन्यांकडून ग्रामसभेची परवानगी न घेता आदिवासींच्या जलजंगल जमिनींमध्ये बेकायदेशीर उत्खनन, मोजमाप व सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। अशा कंपन्यांवर पेसा कायदा व आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत। कामो देखील मेघा इंजिनिअरिंग कंपनी तसेच देवळीपाडा परिसरातील करार तात्काळ रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली। आदिवासी विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत, कंत्राटी व स्थायी कर्मचाऱ्यांना कायम करावे, नवापूर तालुक्यातील वन हक्क दावेदारांचे PM किसान योजनेचे थकीत लाभ त्वरित सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली। MIDC नवापूर अंतर्गत स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा, प्रशिक्षण कार्यशाळा सुरू कराव्यात, पेसा क्षेत्रात रासायनिक कंपन्यांना दिलेल्या परवानग्यांची चौकशी करावी, शेतकऱ्यांच्या गट नंबर 82-83/3 जमिनी परत त्यांच्या नावे कराव्यात, तसेच गायरान जमिनी पुन्हा ग्रामपंचायतींच्या नावे कराव्यात अशी मागणी करण्यात आली। देवलफळी ते वासरवेल फाटा, करंजीभू ते नापूर तसेच कोंकारण फाटा ते नागझरी या रस्त्यांचे नवीन डांबरीकरण करावे, खोकसा, कामोद, बोरपाडा, चिंचपाडा रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। स्वामीनाथन आयोग लागू करावा, नवीन श्रमसंहिता रद्द करावी, मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, शबरी घरकुल योजनेचा लाभ द्यावा, बेडकीपाडा येथील आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, तसेच बेडकीपाडा येथील प्रकल्पग्रस्त आदिवासींना पर्यायी जमीन द्यावी अशी ही मागणी करण्यात आली। या निवेदनावर करणसिंग कोकणी, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड RT गावित, रणजित गावित,
शीतल गावित, गेवा गावित, रामदास गावित, बंधारी नाईक, जालमसिंग गावित, सुकार्या गावित, रंगूबाई मावची, नवलसिंग गावित, सुनील गावित, दिलीप कोकणी, रमेश गावित, अरुण नाईक, निंबूबाई मावची, शांताबाई गावित आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुन्हा मार्च महिन्यात नंदुरबार ते मुंबई असा बाई बिढार महामोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार निझाम पाडवी, भटू मावळे, रणजित महाले व रवींद्र भोई यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनानिमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसीलवर हे निर्देशने करण्यात आले. प्रमुख या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाचे इथल्या प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. वारंवार निवेदने मोर्चे काढून सुद्धा इथलं प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही. त्यासाठी हा इशारा मोर्चा होता. त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवण परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने MIDCच्या नावावर किती यावी ही दुसरी मागणी होती. त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद, खोकचाक, बोरपाडा, दापूर परिसरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जल जंगल जमीन मेघा इंजिनियरला विकलेली आहे, करार केलेला आहे, ती ताबडतोब रद्द करण्यात यावी. कारण की आम्ही पिढ्यानपिढ्या तिथं वन जमीन कसतोय, आम्हाला वनपट्टा मिळालेला आहे, तिथे शेतकरी आहेत. या जमिनी व्यतिरिक्त आमच्या उपजीविकेचं दुसरं साधन नाही. त्यामुळे हा करार ताबडतोब रद्द करण्यात यावा. त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. त्याच्यानंतर जे कामगारांबद्दलचे कायदे तयार केलेले ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे, पैसा भरती करण्यात यावी. अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदारवर मोर्चा काढलेला होता, परंतु तहसीलदार साहेब इथं आलेले नाही. आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं ढिम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कुणीही तयार नाही. हजारोच्या संख्येने सत्यशोधक शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवापूर ते मुंबई काढण्यात येईल. हा मोर्चा काढण्याची इच्छा नसेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेल्या त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत.